होय. कारण का तू फक्त डायलॉग बोलला नाही, त्यांनी त्याच इमोशन मध्ये त्याच भावात तो बोललाय. छंदोबा मातेचं पण डायलॉग बोललाय तो, आणि छावा म्हणजे संभाजी महाराजांचे सुद्धा डायलॉग बोललाय. आणि त्याच इमोशन मध्ये माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला जेव्हा शेवटला तो बोलला. खरंच खूप भारी. आणि मला असं वाटतं की हे डायलॉग बोलायला त्याला बाहेरून लोक बोलवतात. होय. काहीतरी कावळा गडावरती सुद्धा जाऊन आला तो. आणि तिथेही खूप लोकांनी अगदी चांगला प्रतिसाद दिला की नाही नाही, खूप खूप छान लागली. आणि रायगडावर सुद्धा तिकडे स्कूलच्या तर्फे जाण्याचा योग येणार आहे. तो येईल त्यावेळेला तुम्हाला आम्ही कळवू जरूर लागेल. नाही नाही नाही, तुम्ही लक्ष द्या या गोष्टीकडे, कारण अभिनय क्षेत्र माझं सुद्धा लक्ष असेल त्याच्याकडे. होय. अभिनय म्हणजे त्याची बोलण्याची पद्धत फार आहे. पाठांतर तर आहेच चांगलं, कीर्तनकर तू तर होशीलच मला असं वाटतंय, पण तू अभिनय क्षेत्रात सुद्धा हा मुलगा जाऊ शकतो. माझ्या पॉडकास्ट माझा एवढा परिवार पॉडकास्ट मोठा नाही आहे, काही कमी अजून सबस्क्रायबर आहेत, पण जर का कोणी नोटीस केलं तर हा मुलगा एक चांगला होऊ शकतो, मला खात्री आहे. तर याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. तर आज आपल्यासोबत रायगड भूषण, कोकण रत्न हरिभक्त परायण समीर महाराज मिस्त्री यांच्याशी गप्पा मारून खूप भारी वाटलेलं आहे. माझा पहिला पॉडकास्ट आहे, पण पहिला पॉडकास्ट असून मला मला सुद्धा तुम्ही सांभाळून घेतलं, आणि मला असं वाटतं तुमचा सुद्धा पहिला इंटरव्ह्यू आहे. तर खूप भारी वाटतंय, आणि तुमच्या मुलाशी चर्चा करून आणि तुमच्याशी चर्चा करून खूप भारी वाटलेलं आहे. आणि मला नक्की खात्री आहे की प्रेक्षकांना सुद्धा आपली झालेली चर्चा आहे ती सुद्धा त्यांच्यापर्यंत चांगली पोहोचेल, आणि त्यांना सुद्धा चांगले आवडेल. तर माझी फक्त एवढीच इच्छा आहे की तुम्ही सुद्धा आपल्या पॉडकास्ट चॅनलला प्रेम द्या. माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्हाला जेवढं शेअर करता येईल जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा. आणि लवकरात लवकर आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा, आणि लवकरात लवकर ही व्हिडिओ तुमचा याचा पुढचा भाग आणि जे काय याचे भाग असतील किंवा एका नवीन व्यक्तीसोबत आपण लवकरात लवकर पॉडकास्ट सुरू करून त्या गप्पा तुमच्यापर्यंत पोहोचवतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.